नमस्कार इतिहास मित्रांनो. गेल्या व्हिडिओत आपण अफजल खानाच्या कबरीची ऐतिहासिक माहिती पाहिली. या माहितीत आणखी अतिशय महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण भर घालणाऱ्या दोन बाबी या व्हिडिओतून सादर करीत आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम चादरीखाली झाकलेल्या खानाच्या कबरीचे मूळ रूप सध्या कसे आहे. प्रशासनानेच आता या कबरीवरील चादर हटवलेली आहे, त्यामुळे ही कबर आता मूळ रूपात दिसू लागली आहे. एका न्यूज चॅनलने या कबरीचा चादर नसतानाचा व्हिडिओ देखील त्यांच्या न्यूजमध्ये दाखवलेला आहे. दुसरी, या कबरीची 100 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती व तिची केलेली दुरुस्ती, याच्या जोडीलाच ही कबर चादर नसताना जवळून कशी दिसते याचा मी बनवलेला 3D वॉक थ्रू व्हिडिओ देखील यात आपण पाहणारच आहोत. तर आधी तुम्हाला उत्सुकता असलेल्या या कबरीचे सध्याचे चादर नसलेले फोटो पाहूया. बातम्यातून आणि सोशल मीडियातून आपल्याला खानाची कबर व त्यालगतची कबर कायम चादरीने झाकलेल्याच दिसल्या होत्या, पण खास तुमच्यासाठी सध्याचे या कबरीचे मूळ रूपातील फोटो सादर करीत आहे. हा फोटो प्रतापगडाच्या झेंड्याच्या बुरुजावरून काढलेला आहे, पण यात कबर म्हणावी तितकी स्पष्ट दिसत नाही. आता दुसरे फोटो पाहूया. या फोटोमध्ये आपल्याला खानाची कबर सध्याच्या तिच्या मूळ स्वरूपात दिसत आहे. खानाच्या कबरी शेजारची थोड्या लहान आकाराची जी कबर आहे तिचा विषय काय आहे ते आपण गेल्या व्हिडिओत पाहिलेलेच आहे. तेव्हा या लहान कबरीला बाजूला ठेवूया. खानाच्या कबरीमध्ये सर्वात खाली टाईल लावलेला कट्टा दिसतो. त्यावर दगडी बांधकामाचे 3 थर असलेला जुना चौतारा आहे आणि सर्वात वरती कमानदार आकाराचा माथा दिसत आहे. मुस्लिम धर्मातील धार्मिक रूढीप्रमाणे या दोन्हीही कबरी कायम चादरीखाली झाकून ठेवलेल्या असत. प्रतापगडाच्या पार्श्वभूमीवरील हे फोटो तुम्हाला नक्कीच अफजल खानाची कबर चादर काढल्यानंतर कशी दिसते ते स्पष्टपणे दर्शवणारे आहेत. आता या कबरींचा 3D वॉक थ्रू व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण या कबरीच्या एकदा झालेल्या दुरुस्तीबद्दल जाणून घेऊया. आता सध्या दिसणारे आणि 1916 सालच्या फोटोतील बांधकाम यात नेमका काय फरक आहे ते कळण्यासाठी 1925 साली झालेल्या या कबरीच्या दुरुस्तीची माहिती व तेव्हाची परिस्थिती कळणे आवश्यकच आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे केंद्रीय पुरातत्व खाते आहे. यालाच इंग्रजीमध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे ASI असे म्हटले जाते. हे खाते इंग्रजांच्या काळातच 1861 साली स्थापन झाले होते. ते तेव्हापासून आजतागायत कार्यरत आहे. या खात्यामार्फत भारतातील सर्व प्राचीन स्मारके म्हणजे मंदिरे, लेणी, किल्ले, मशिदी, कबरी अशा सर्व ऐतिहासिक वास्तूंची नोंद करणे, माहिती संकलित करणे व त्या स्मारकांची जतन, दुरुस्ती, संवर्धनाची कामे केली जातात. जी स्मारके या केंद्रीय खात्याने संरक्षित म्हणून घोषित केलेली असतात तिथे फक्त या खात्याचाच पूर्णपणे अधिकार असतो. इतर कुणीही संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी कसलेही काम करू शकत नाही. तर या केंद्रीय पुरातत्व खात्याचा 1925 सालचा म्हणजेच इंग्रजांच्या राजवटीच्या काळातील एक रिपोर्ट याच खात्याने छापलेला आहे. या रिपोर्ट मधील मजकूर आपण पाहूया. महाबळेश्वर जवळचा डोंगरी किल्ला प्रतापगड हा मराठ्यांच्या सुरुवातीच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे, कारण इथेच विजापुरी सरदार अफजल खानाला शिवरायांनी मारले आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा नाश केला होता. खूप वर्षापूर्वीच संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेल्या अफजल खानाच्या कबरीकडे हल्ली मोठ्या संख्येने लोक येत आहेत. त्यांच्या धार्मिक कृत्यांमुळे कबरीचा मूळ साधेपणा नष्ट होत आहे. कबरीच्या आधाराच्या चौथऱ्याचा एक कोपरा कोसळला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी ₹900 या साली म्हणजे 1924-25 साली खर्च करण्यात आले. त्यामुळे आतापासूनच या कबरीची पुढील देखभाल प्रांतीय प्रशासनाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजांच्या काळातील या रिपोर्टवरून हे कळते की 1925 साली ₹900 खर्च करून ही कबर दुरुस्त करण्यात आली होती. 1925 साली सोने ₹18.75 तोळा होते. सध्या सोने ₹54,000 तोळा आहे. या हिशोबाने 1925 सालचे ₹900 म्हणजे आजचे तब्बल ₹25,92,000 होतात. बँकेच्या व्याजदराने 5 वर्षात पैसे दुप्पट होतात, तर मग 97 वर्षापूर्वीचे ₹900 आजच्या घडीला किती होतील? या गणिताने येणारा हा आकडा अक्षरशः थक्क करणार आहे. खरेच
तुम्ही सुद्धा गणित करून तरी बघा आणि याचे उत्तर कमेंटमध्ये टाका. आता आपण 3D वॉकथ्रू मधून ही कबर कशी दिसते ते पाहूया. तुम्हा सर्वांनाच खानाची कबर प्रत्यक्ष जागेवर पाहणे कदाचित शक्य होणार नाही. शिवाय ही कबर सर्वांना पाहायला खुली होईल की नाही ते आत्ताच सांगता येणे अवघड आहे. तर या कबरी अगदी जवळून कशा दिसतात हे दाखवावे म्हणून खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सध्या अफजल खानाच्या कबरीला चारी बाजूंनी हिरव्या रंगाचे शेड नेट बांबू रोवून लावलेले आहे. याच्या आतील कबरी अशा आहेत. मोठी आहे ती खानाची कबर. शेजारी आणखी एक कबर दिसते, तिची माहिती आपण गेल्या व्हिडिओत पाहिलेलीच आहे. या दोन्ही कबरींच्या मध्ये साधारण 2.5 ते 3.25 फुटाचे अंतर आहे. शेड नेटमुळे सध्या कबरी दिसत नाहीत, फक्त खानाच्या कबरीचे वरचे टोकच दिसते. पण या 3D व्हिडिओमुळे आता आपण या शेड नेटच्या आत जाऊन चारी बाजूंनी या कबरी पाहू शकतो. आता या कबरीचे शेड नेट व बांबू काढून टाकूया आणि मग या कबरी कशा दिसतात ते पाहूया. या दोन्ही कबरींना सर्वात खाली सिरॅमिकची फरशी घातलेली आहे. या फरशीवर साधारण 1.25 फूट उंचीच्या कट्ट्यावर या कबरी दिसतात. या खालच्या कट्ट्याला देखील सिरॅमिकची फरशी लावलेली आहे. खानाच्या कबरीचा मूळ दगडी चौथरा साधारण 2 फूट उंचीचा आहे. याच्यावर कबरीचा कमानदार आकाराचा माथ्याचा भाग आहे. खालचा सिरॅमिक टाईल लावलेला कट्टा बहुतेक कबरीच्या मूळ चौथऱ्याला आधार देण्यासाठी म्हणून बांधलेला दिसतो. शेजारच्या लहान कबरीचा माथा त्रिकोणाकृती व वर थोडा सपाट असा आहे. कबर जवळून व्यवस्थित पाहून झाली. आता परत बांबू व शेडनेट जसे होते तसे लावून टाकूया. तर असे आहे चादरीखालील मूळ कबरीचे सध्याचे बांधकाम आणि तिचे दृश्य रूप. शेवटचा मुद्दा राहिला तो म्हणजे कबरीच्या 1916 सालच्या फोटोमध्ये आणि सध्याच्या फोटोमध्ये काय फरक आहे ते जाणून घेण्याचा. आपण गेल्या व्हिडिओत पाहिलेल्या 1846 सालच्या या रेखाचित्रात दगडाचे 3 थर दिसत आहेत. कबरीचा वरचा आकार कमानदार आहे, तळाशी गलता घातलेला दिसत आहे. 1916 सालच्या रेखाचित्रात दगडाचे 2 थर दिसत आहेत आणि वरचा माथा अर्धगोलाकार आहे. पण या दोन्ही रेखाचित्रांपेक्षा 1916 सालचे छायाचित्र जास्त महत्वाचे आहे, कारण जे जागेवर असते तेच फोटोमध्ये दिसते आणि फोटो खोटे बोलत नसतात. या छायाचित्रामध्ये दगडाचे 2 थर दिसत आहेत. खाली तिसरा थर आहे की नाही हे मात्र समजत नाही. कबरीचा वरचा माथा बसक्या अर्धगोलासारखा यात अस्पष्ट दिसत आहे. 1916 सालानंतरची छायाचित्रे उपलब्ध नाहीत, पण कबरीच्या चौथऱ्याचे 3 थर आपण सध्याच्या छायाचित्रात पाहू शकतो. वरचा भाग कमानदार दिसत आहे. त्यावर जो लाल मातकट किरमिजी रंग दिसतो तो कबरीवर लावलेल्या चंदन किंवा इतर सुगंधी वस्तूचा लेप असावा. त्याचबरोबर वरच्या भागाला तडे गेलेले असतील तर त्यासाठी केलेली ही दुरुस्ती देखील असू शकते. इंग्रज राजवटीत ₹900 म्हणजे त्या काळची बरीच मोठी रक्कम खर्च करून या कबरीची दुरुस्ती करण्यात आल्याचा पुरावा आपण मगाशीच पाहिला आहे. 1916 सालचा कबरीचा फोटो व सध्याचा कबरीचा फोटो यात जो फरक दिसतो त्याचे कारण इंग्रजांनी केलेली दुरुस्ती असावी, कारण रक्कम ही मोठी होती. शिवाय इंग्रजांचे कोणतेही काम नीटपणे आणि बराच काळ टिकेल अशाच पद्धतीने त्यांनी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणजे 1916 नंतर एकदा या कबरीची दुरुस्ती 1925 साली झालेली आहे आणि आपण जे आजचे सध्याचे कबरीचे रूप पाहत आहोत ते रूप या कबरीला 1925-26 सालीच देण्यात आले असावे. आता समजा इंग्रजांनी या कबरीची दुरुस्ती केली नसती तर काय झाले असते. एकदा का जुने बांधकाम ढासळले किंवा पडू लागले की ते पडतच जाते. प्रतापगडच्या परिसरामध्ये प्रचंड झाडी आणि तेवढाच मुसळधार पाऊस देखील असतो. एखादे झाड जर अफजल खानाच्या या कबरीत त्यावेळी उगवले असते तर 20-25 वर्षात ही कबर भुईसपाट होऊन केवळ दगडमातीचा एक ढिगाराच झाली असती. इंग्रज राजवटीमध्ये कबरीच्या पडझडीकडे तत्काळ लक्ष देऊन तिची दुरुस्ती केल्यामुळेच आज आपण अफजल खानाची कबर सध्या आपल्याला दिसते त्या अवस्थेत पाहू शकत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. त्याचबरोबर
तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.